सुप्रभात मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। दिवस 5वा आणि आम्ही निघालो आज कुणकेश्वरला। वाजलेत दुपारचे 12। काल रात्री खूप उशीर झाला आम्हाला झोपायला, त्यामुळे आज उठायला उशीर झाला आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करूया मग ब्रेकफास्ट आणि आंघोळ करून। चला मग। A few moments later. A little longer than a few minutes later. चला आम्ही आता नाश्ता करून आणि आंघोळ करून रेडी झालो आहे आणि आता सुरू करूया कुणकेश्वरच्या प्रवासाला सुरुवात। येऊ दे, ये ये ये। तर आता पेट पूजा केल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला कुणकेश्वरला। कुणकेश्वर इथून 27 किलोमीटर दूर आहे आणि आमच्या हॉटेलवरून 57 किलोमीटर दूर होतं। तर चला मग प्रवासाला पुन्हा सुरुवात करूया। त्या तिथे मंदिर आहे। लक्ष देऊन जाऊ।
आता तुम्ही जे बघितलं मंदिर ते कुणकेश्वराचं मंदिर आहे. आम्ही 4 वाजता कुणकेश्वराच्या मंदिरात पोचलो. आमचं दर्शन झालं. गर्दी खूप कमी होती मंदिरामध्ये आणि मंदिराच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे ना आणि आमचं आता जरा फोटोग्राफी सेशन चालू झालं आहे. तर हा मंदिराचा दरवाजा आहे. तिथून बाहेर पडलं की वरच्या दिशेने गेलं की बीचसाठी रस्ता आहे. हा आहे कुणकेश्वर बीच आणि बीचच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे कुणकेश्वराचं मंदिर. आणि बीचच्या थोड्याशा मागच्या साईडला वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहे. कुणकेश्वर मंदिरात आमचे दर्शन झाले. त्यानंतर आम्ही बीचवर थोडा वेळ फिरलो आणि आता परत निघालो आहे आमच्या रिसॉर्टला. इथून 1 तासाभरावर आमचा रिसॉर्ट आहे. 57 किलोमीटर. तासभरच ना. 1.5 तास तरी लागेल. चला मग प्रवासाला सुरुवात करूया. तू जा ना आतमध्ये. इथे बस तिकडे बस. तू तिकडे बस मी इथे बसतो. चलो. तर आम्ही आता जस्ट मिठगाव क्रॉस केला. प्रगत दादाचं गाव. प्रगत दादा, जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर हाय, तुला नमस्कार. मला तुला एकदा भेटायची इच्छा आहे. आशा करतो की आपण लवकरच भेटू.
आम्ही कुणकेश्वरवरून निघालो आणि आम्हाला रस्त्यात खूप ट्रॅफिक मिळालं आणि आम्ही 7ला पोहोचायला पाहिजे होतं, तर आम्ही 9ला पोहोचलो. बऱ्याचपैकी ट्रॅफिक होतं तिथे आणि कारण खूप पर्यटक इथे आलेले आहेत आणि हा आमचा शेवटचा दिवस आजच्या रोड ट्रिपचा. तर आम्हाला घरी जाताना खूप कसं तरी होतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? ॲक्च्युली म्हणजे 4-5 दिवसाचा म्हणजे स्ट्रेसफुल लाईफमध्ये आम्ही जे बाहेर आलो होतो या साईडला हां. फिरण्यासाठी, तिकडून आता परत त्याच लाईफमध्ये बॅक टू नॉर्मल लाईफ जायचं आहे. म्हणजे तुला काय ऑफिसला जायला लागेल? हां, म्हणजे ऑफिसचं काम किंवा काय थोडंसं स्ट्रेस आणखी वाढणारच आहे तो. लेट्स सी. दिनू तुला काय वाटतंय? सेम सेम म्हणजे अरे बोल काय? पावसा नाही वाटत सेम जाऊसं नाही वाटत आहे मुंबईला असं दिनेश बोलतोय. तर दिनेश तुझे घरचे आणि बायको पण बघणार व्हिडिओ. तर आज 5वा दिवस. उद्या आम्ही मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघू कोल्हापूर हायवेवरून. तर ठीक आहे, चला मग भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की देवबागला व्हिजिट करा एकदा. खूप मस्त जागा आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.